सिडकोचं जे 9 घर आहे याला 1,75,00,000 रुपये भाव दिला. 1,75,00,000 रुपये पर एकर. पण काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी 35-40 कोटीत घेतल्या आणि तब्बल 800 कोटी रुपये सरकारने त्याला दिले. 800 कोटी रुपये. शेती म्हणजे काय, बाकीच्या लोकांसाठी ते प्लॉट असेल, पण शेतकऱ्यांसाठी शेती म्हणजे आईसारखी असते. तुमचा वकील म्हणून मुंबईमध्ये काम करेल सरकारच्या विरोधात, एवढंच मी तुम्हाला. हे सरकार गेंड्याच्या कातडीचं हेही मी तुम्हाला सांगून टाकतो. सरकारला शेतकऱ्याशी घेणं देणं नाही आताच्या घडीला. होऊन जाऊ दे जरा, सरकारचे 2 हात करूच आपण. इथं बसून जर सरकारला ऐकू येत नसेल, इथला कलेक्टर ऐकत नसेल, त्याचं कान जर बंद असेल, तुमचे कान उघडायला आम्ही आलोय मुंबईला. आपण जाऊ, इथलं काय पाणी असतं जालन्याचं ते सुद्धा दाखवून देऊ. शिवसेना आमचा गट तट नाही, उभाठा वगैरे हे नवीन, हे डुप्लिकेट लोक आले. आमची शिवसेनाचे लक्षात ठेवा. उपस्थित माझे सहकारी लक्ष्मणरावजी वडले साहेब, भास्कररावजी आंबेकर, दिलीपजी राठी साहेब, सर्व अधिकारी, सर्व शेतकरी माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर बऱ्याच दिवसांनी हा विषय आपण लावून धरलेला आहे. एकीकडं 2.25 कोटी रुपये एकराला भाव मिळतोय आणि एकीकडे 5 लाख 10 लाख भाव मिळतोय. बरं, हे जालन्यातच होते, अशातला भाग नाही की बाकीचे कुठलं उदाहरण मी सांगतो, अशातला भाग नाही, मी जालन्यातलंच उदाहरण देतोय. सिडकोचं जे 9 घर आहे याला 1,75,00,000 रुपये भाव दिला. 1,75,00,000 रुपये पर एकर. आता ती कोणी घेतली, काय घेतली, कोण आहे त्याच्यात, सरकारने त्याच्यावर आता स्थगिती दिलेली आहे. भविष्यात काय होईल मला माहिती नाही. पण काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी 35-40 कोटीत घेतल्या आणि तब्बल 800 कोटी रुपये सरकारने त्याला दिले. 800 कोटी रुपये. समृद्धी महामार्ग ज्याला जोडणारा हा नांदेड जालना महामार्ग होतोय. मला माहिती आहे, समृद्धीच्या पूर्ण आंदोलन आम्ही उभा केलं होतं एक मोठं. आणि आंदोलन उभं केलेलं असताना कोणाच्या डाळिंबाच्या बागा असतील, कोणाच्या चिकूच्या बागा असतील, कोणाचा ऊस असेल, कोणाचं कोरडवाहू असेल, कोणाची विहिरी असेल, कोणाच्या मोसंबी असतील, याचे शासनाचे नियम आहे. आणि नियम असताना शेती म्हणजे काय नुसती जमीन नसते. शेती म्हणजे काय, बाकीच्या लोकांसाठी ते प्लॉट असेल, पण शेतकऱ्यांसाठी शेती म्हणजे आईसारखी असते. लक्षात ठेवलं पाहिजे. तो काय प्लॉट नाहीये, 1 एकरचा प्लॉट आणि 2 एकरचा प्लॉट. त्या मातीच्या कणाकणाशी एक अटॅचमेंट शेतकऱ्याची असते. आणि म्हणून खरं तर ती द्यायलाच कोणाला आवडत नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही घेणार असाल तर त्याचं मूल्य काय ठरवणार, हा महत्वाचा मुद्दा आहे. एकीकडे बाजूला याच प्रकल्पात रस्ते गेलेले, रस्ते झालेले, शेती गेली, त्याला काय काय भाव मिळाला आणि इथं काय भाव मिळतोय. आणि मग याच्यामध्ये अधिकाऱ्यांची मनमानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. येलो असेल, ग्रीन असेल, त्याच्यातली विहीर असेल, त्यातली झाडं असेल, ते किती वर्षाचे असतील, घर असेल, एखादं सिमेंटचं घर असेल, एखादी झोपडी असेल, या सगळ्याच एक व्हॅल्युएशन असतं. आणि मला असं वाटतं आता व्हॅल्युएशन करायला फील्डला येण्यापेक्षा सॅटेलाइट मार्फत सगळं सर्वेक्षण होतं. दिलीप शेठ, काही पाहायची गरज नाही, 1 सेकंदाचं आहे. त्याला काय कोणी अधिकाऱ्याने शेतात यायची गरज नाही, मोजायची गरज नाही. अशा प्रकारची स्थिती आता. झाड समजा मी सांगितलं, काही जण फसवत असेल तर तो 5 वर्षापूर्वी होतं का ना आज होतं का तुम्ही टॅली करू शकता. विहीर तुम्ही पाहू शकता, झाडं कधी लावले पाहू शकता. मग शेतकरी काही कोणाला फसवणारा आणि कोणाला अडवणारा व्यक्ती नाहीये. पण या भूमिकेमध्ये आपण जी मांडलेली भूमिका आहे, मला असं वाटतं या भूमिकेला तर पाठिंबा माझा आहेच, परंतु नुसता पाठिंबा देऊन होणार नाही. याच्यासाठी सरकारच्या दरबारी आवाज उठवावा लागेल. आणि मी तुमचा वकील म्हणून मुंबईमध्ये काम करेल सरकारच्या विरोधात, एवढंच मी तुम्हाला. पण हे सरकार गेंड्याच्या कातडीचं हेही मी तुम्हाला सांगून टाकतो. तुम्ही जसे शेतकरी आहात दिलीप शेठ, तसे पत्रकार पण आहात. तुमच्या पेपरच्या बातम्या आम्ही रोज वाचतो. आणि म्हणून तुम्ही सुद्धा प्रहार या सरकारवर ओढत असता सातत्यानं. सरकार किती गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे.
सरकारला शेतकऱ्याशी घेणं देणं नाही आताच्या घडीला. आता कित्येक रस्ते मंजूर झालेले. मी आता शक्तीपीठाच्या मार्गाचा अभ्यास करत होतो. जवळपास 14 जिल्ह्यातून 39 तालुक्यातून हा रस्ता जातो. त्याच्यावर आम्ही आता एक यात्रा ठेवलेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहे. अजून अक्विजिशन नाही, अजून काही नाही. टेंडर निघालेले, रस्त्याचे टेंडर निघालेले आहेत. आणि याच्यामध्ये असंच आहे. मी काल परवा गेलो होतो कुठं परभणीहून येताना, काही झालेलं नसताना सुद्धा आणि रस्त्याच्या टेंडरमध्ये सुद्धा किती भ्रष्टाचार आहे. मला वाटतं तो वेगळा विषय, त्याच्यात मी जात नाही. परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे. निश्चित तुम्ही जे जे तांत्रिक मुद्दे सांगितलेले, मला याचं पूर्ण माहिती तुम्ही आता जरी सांगितलं असेल तरी मी याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. याचे निवेदन ऑलरेडी माझ्याकडे आलेले आहे. रोज पार्श्वभूमी अंक माझ्याकडे येत असतो मोबाईलवर आणि मेलवर, तोही मी वाचत असतो. आणि त्याच्यामुळे इथली सगळी डिटेल्स माहिती माझ्याकडे आहे. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये, आता अधिवेशन सुद्धा आहे पुढच्या काळात, पण अधिवेशन येईल महिना 1.5 महिन्यांनी. उद्या परवाच मुंबईला गेल्या सगळ्यात आधी ही भूमिका सरकारच्या दरबारी मांडू आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, एवढंच मी सांगतो. हा न्याय देत असता तोंड देखल्या गोष्टी करणार नाही. मी तर म्हणाले एक दिवस तुम्ही या सगळे मुंबईला, सगळेच्या सगळे होऊन जाऊ द्या. जरा सरकारची 2 हात करूच आपण. तुम्हाला वेळ पडली तर तुम्हाला मुंबईला यावं लागेल, ही सुद्धा तयारी ठेवा. हे मी तुम्हाला सांगतो. इथं बसून जर सरकारला ऐकू येत नसेल, इथला कलेक्टर ऐकत नसेल, त्याचं कान जर बंद असेल तर सरकारला सांगावं लागेल तुमचा इथल्या कलेक्टरचं कान बंद आहे, तुमचे कान उघडायला आम्ही आलोय. मुंबईला आपण जाऊ, मंत्रालयासमोर जाऊ, विधान भवनासमोर जाऊ. एक दिवस तुम्ही मुंबईत याच, असं माझं तुम्हाला सूचना आहे. 100% बरं का? एक दिवस याच आणि मग सरकारला आपण इथलं काय पाणी असतं जाणण्याचं ते सुद्धा दाखवून देऊ आणि आपल्याला न्याय मिळवायची आपण स्वस्त बसणार अशा प्रकारची भूमिका एवढं सांगतो. तुमच्या भूमिकेच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची आम्ही हमी देतो. शिवसेना आमचा गट तट नाही, उभाठा वगैरे हे नवीन, हे डुप्लिकेट लोक आले. आमची शिवसेनाचे लक्षात ठेवा. ही शिवसेना तुमच्या मागे खंबीरपणे उभं राहील एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.